आणि अशा या महामानव विश्वरत्न ज्ञानसूर्य आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरीब कुटुंबात जन्म घेऊन बॅरिस्टरच्या पदापर्यंत पोहोचले. हे त्यांचं ज्ञान ते दीनदलितांसाठी व त्यांच्या प्रश्नांसाठी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की वाचा, कारण वाचल्याने मस्तक उन्नत होईल आणि उन्नत मस्तक कधीही नतमस्तक नाही होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल रोजी महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांनी आपल्याला कसे जगावे हे शिकवले आणि शेवटी मी हेच म्हणते की ये शान ये शौकत ये ईमान ना होता, हर कोई देश में कोई किसी का मेहमान ना होता, नहीं मिल पाती खुशियाँ हमें इस जन्म में अगर डॉक्टर बाबा साहब ने लिखा ये संविधान ना होता. धन्यवाद. जय भीम. व्हेरी गुड अन्विका. तिने सांगितलं बघा तिच्या भाषणातून की तिला वाचक प्रेमी असे बाबासाहेब दिसले. तिने जे वाचन केलं असेल त्याच्यातून, आणि तिने आपल्याला सांगितलं की तुम्ही पुस्तक वाचन जर केलं तर तुमची उन्नती होईल असं तिने तिच्या भाषणातून सांगितलं आहे. त्यानंतर मी इथे भाषण स्पर्धक आहे दुसरी प्रियंका सुपडू पटाईत. शारदा विद्या मंदिर विद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. बोलू. सजली आज धरती सूर्यही पाहिल कीर्ती, सजली आज धरती सूर्यही पाहिल कीर्ती, थाटात साजरी करू या माझ्या भीमाची जयंती, या माझ्या भीमाची जयंती. सर्वांना माझा नमोबुद्धाय जय भीम आणि भीम जयंती निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. एकदा बाबासाहेब सूर्याला म्हणाले, हे सूर्या,